सगळे शेतकरी ऐकणार आहे नाही, कारण आता काय झालेलं आहे, चोर तो चोर म्हणजे चोराच्या उलटा बोंबा असं सरकारचं काम आहे. हेही बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरेंनी मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं. हे चोर आहे सरकार. आणि मुद्दामून मी मराठवाड्यात फिरतोय, तुमच्या लक्षात आलं असेल कुठे मोठी जाहीर सभा घेत नाहीये. मी थेट तुमच्यामध्ये येऊन बोलतोय, कारण मी राजकारण करायला आलेलं नाहीये. मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलेलो आहे. आता अनिल दादा बोलत होता, त्याच्या काय बोलायचा, हंबरडा नाही फोडून चालायचा. आता यांच्या विरुद्ध हर हर महादेव म्हणून मोठी आरोळी ठोकली पाहिजे. हर हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची. म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो, नंतर आपण एक मोर्चाही काढला. आपले मुख्यमंत्री काय म्हणाले, इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे ही. आता ती विचारायला आलो तुम्हाला, तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे. आता इकडे जिरायती जमीन कोणाची आहे, बागायती कोणाची आहे, त्याच्याप्रमाणे जे काय पॅकेज जाहीर झालंय, जमीन खरडून ती किती लोकांची गेले, त्यांना किती मिळालेले आहेत. बरं, एवढं बेमालूमपणाने सगळं बोलायचं. पॅकेज मोठं जाहीर केलं, पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या हातात ते तुटपून तर तुटपून जा आलं का नाही. त्या पॅकेजला सुद्धा खेकड्याने भोकं पाडली की काय, खेकड्याने भोकं पाडली. जसं मागे तर धरणाला पाडली होती तशी पॅकेजला तुमच्या भोकं पाडली की गेले मधले पैसे. आज आम्हाला उत्तर पाहिजे. हे जे धान्य म्हणजे अन्नदात्याला तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय, लाज नाही वाटत आहे सरकारला, लाज नाही वाटत या बेशरम राज्यकर्त्याला. सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलाबाळाने हे खायला देणार. हा, म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं, माती का कुठला नाही. आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाची दगाबाजीच केली पाहिजे. दगाबाजाची सरळ वागून चालणार नाही. आज मी बोलायला आलेलो नाहीये, मी तुम्हाला हेच सांगतोय. आता तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मी बोलतं खरं आलेलो आहे. ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील, मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्या असतील निवडणुका, पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय. आपत्तीला आम्ही स्थगिती दिली, आता सुद्धा ढग आहेत, मग पावसाला स्थगिती देत आहे. निवडणुका आहे, आचारसंहिता लागले, हे पावसा पडू नको तुला स्टॉपवर नाही ना. मग माझे शेतकरी जो रडतोय, आता येताना सुद्धा मी बघितलं, शेतात उतरला होता, ओमदादा होता, कैलास दादा होता, शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले नाही. अरे तुम्ही खोटं बोलताय. नाही थांबा ना, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही म्हणाला असं कसं, काही लोकांना मिळालेत. किती मिळालेत, 2 रुपये 3 रुपये. आता अंबारसकडे गाडीमध्ये असताना एखाद्याला 6 रुपये मिळाले, कोणाला 21 रुपये मिळाले. मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात, अर्जाला किती भरावे लागतात. 120 रुपये 120 रुपये साहेब, 100च्या वरती किमान 120 रुपये एक तरी 1200 रुपये एकरी 1200 रुपये बरोबर. मग ते पिकाप्रमाणे असणार. परत सोयाबीन असेल तर अमुक, आणखीन काय मका असेल तर ज्वारी असेल तर काय असेल ते असेल. आणि नुकसान पूर्ण. आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार. नुकसान झाल्यानंतर तुम्हाला 3 रुपये मिळतात, 6 रुपये मिळतात. मागे एकदा काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांच्यावरती मोर्चा काढला होता. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्यांना ज्यांना असे तुटपुंजे किंवा ही थट्टा आहे, कोणाला 3 रुपये 6 रुपये, ओमदादा, कैलास, तुम्ही सगळे प्रवीणदादा, तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसीट, त्यांच्याकडनं पावत्या घ्या. 6 रुपये मिळाले, 5 रुपये मिळाले, किती मिळायला पाहिजे होते, नुकसान भरपाईच्या पायी किती मिळायला पाहिजे होते. त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला, कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली, त्याची घ्या. आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना 15 दिवसात त्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या, नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही. असू दे, शहरात असतील तर आम्ही येऊ, शेतकऱ्यांना घेऊन येऊ.
ही म्हणजे आणि नाव काय द्यायचं प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही. फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही. फसल विमा फसलात ना, नावाप्रमाणे फसल नावातच फसवले. सभी रानात फसतो साहेब आम्ही आज बी. आनंदाचा शिरा बंद. शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत. त्याच्यानंतर आनंदाचा शिरा बंद. सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी. कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार. आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार. म्हणजे शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला. कैसन बा? हा ठीक आहे ना बा. अरे तुझा बा बसलाय ना इकडे. छठ पूजा करायला गेले. हा इकडे शेतकरी बसलाय ना. आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, तुमच्याकडे पण असेल, तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मैं बात आपको बताता हूं, असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात, आता यांना अंदर की बात बरंच माहिती आहे. अंदर की बात ये है की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे. मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील? तुमचं नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील? लाडक्या बहिणींना सुद्धा मी विचारतो, तुम्हाला मिळत असतील पैसे? मी नाही म्हणत नाही, मिळतात की नाही मिळत? मिळतात ना. पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये? किती जणींना मिळाले? नाही, पहिल्यांदा सगळ्या जणींना देत होते. आता त्यांनी काय केलं? घरातील दोन्ही जणींना. म्हणजे बरं असं आहे, सरसंघचालक सांगतायत, जर एक मिनिट माझं बोलून येऊ दे. सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला. मग एका घरामध्ये सासू आणि 2 सुना असतील, आई आणि 4 मुली असतील. हा, अशा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल तिकडे तुम्ही 2 जणींना देणार, म्हणजे कुटुंबात भांडणं कोण लावते? म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का? तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात. मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये. म्हणजेच कोण आहे? एक अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे. आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही, फक्त तुम्ही साथ देणार आहात की तेवढं सांगायचं. 100% साहेब. जी तुमची मागणी आहे, माझी मागणी नाहीये, ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय. हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे, बरोबर? 100%. आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का? अरे आत्ता रोग झाले, आत्ता आजारी आहे माणूस, त्याला आत्ता औषध दे ना. जून मध्ये काय? बरं ठीक आहे, जून मध्ये कर्जमाफी करणार ना, मान्य. पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? याचं उत्तर आहे. बरं आता खरीपचा झाला, रब्बीचा हंगाम येणार, कर्ज लागणार की नाही लागणार? 100%. आधी डोक्यावरचं कर्ज फेडलं सगळ्यांनी. अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा. मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी. नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात हलवा आणि सही करा ना कर्जमाफीवरती, असं माझं म्हणणं आहे. माझा शेतकरी हातपाय हलवतोय. आणि आता अनिल दादा, तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमीभाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही. जे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे मोल द्या. गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होतं, कापूस हातात होता, सगळं पीक हातात होतं, पण हमीभाव नव्हता. आता हातातलं सगळंच गेलं. गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली, जी मेहनत केली, त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार. ना कापसाला हमीभाव देऊ शकले, ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो. आणि आता तर सगळंच गेले. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी काय भिकारी नाहीये. शेतकरी काय भीक मागायला या अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला. शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय. तो जर का त्याला मिळवून गेला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा फुकट घेणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला त्यामुळे 50 खोके घेतो आणि भाजपा देतो. नकोय आम्हाला तुमचे खोके नकोय, आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे. हा माझा कष्टकरी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे. आणि त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे. आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजेत. म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलो. मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला, पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत.
आहे तयारी? 100% पण साहेब. आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले. मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी व मराठी